आज असं काय झालं की मला रात्री 10:30च्या नंतर काट्याकुट्याने हिंडायचा टाइम पडला आणि ह्यो नेमका विषय काय आहे चला तुम्हाला सांगतो. तर कसं आहे पब्लिक, परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. तर आज सकाळ सकाळीच बप्पूला मेडिकलचा माल खाली काढू लागलो, कारण की आज बप्पूला साफसफाई करायची होती आणि साफसफाई करायची होती म्हणून माल खाली काढू लागलो आणि आपले आंबे विकायला गेलो. आंबे विकायला गेल्यावर पण आंबे संपायच्या आधी आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली, त्याच्यामुळे जसा बजी तसा व्हिडिओ घेता नाही आला. मला आंबे विकून येऊपर्यंत बप्पून काढलेला माल सारा जागेवर लावून दिला आणि मग बप्पून माल जागेवर लावल्यावर मला मेडिकलला काही काम नव्हतं राहिलं, त्याच्यामुळे भैया सोबत लगेच घरी निघालो. आणि मग घरी जाताना माझ्या लक्षात आलं की तुम्हाला रात्रीचा काट्याकुट्याचा विषय सांगायचा राहिला. तसा विषय तर काहीच नव्हता, पण आपण बऱ्याच दिवसापूर्वी घेतलेल्या प्लॉटला कंपाऊंड मारणं चालू होतं, पण रात्री उशीर झाल्यामुळे कंपाऊंड मारणं तर काही झालं नाही. त्याच्यामुळे भागवत दादा ते फक्त खंबे उभा करून निघून गेले. आता नुसते खंबे जरी उभा केले असले तरी त्याला पाणी घालणं आपलं काम आहे. त्याच्यामुळे मी आणि पप्पा ऊन उतरल्यावर खांब्याला पाणी घालायला गेलो. आम्ही खांब्याला पाणी घालीत होतो तेवढ्यात लक्षात आलं की आमची गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाल्यामुळे आम्ही तिथून घरी निघालो, कारण की आपल्याला इथून जाऊन पंक्चर काढायला जायचं होतं. आता आम्ही तर जातो पंक्चर काढायला, पण तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करून जा. धन्यवाद.